हॅलो, आज मी फर्स्ट टाइम गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवले आणि ते खरंच खूप छान झाले। सर्वांनी अगदी मनापासून आवडून खाल्ले आणि सोबतच मी तळलेले मोदक सुद्धा बनवलेत, म्हणून या दोन्ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर कराव्या असं मला वाटलं। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आणि मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल नीतू अँड मॉम मध्ये। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सर्वात आधी आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत। उकडीच्या मोदकसाठी मी सर्वात आधी 2 कप पाणी गरम करून घेतलं आणि पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी हे 1 कप तांदळाचं पीठ टाकणार आहे। पीठ टाकल्यानंतर लगेच आपल्याला ते मिक्स करायचं आहे। तर आपल्याकडे लाकडी चमचा असेल किंवा पोळ्या करतो ते लाटणं असेल त्याच्याने अशा पद्धतीने मिक्स करायचं, कारण तांदळाचं पीठ हे लगेच गोळा होतं, म्हणून ते खाली लागू नये किंवा जळू नये म्हणून आपण ते कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि 2-3 मिनिटं त्याला तसंच वाफेवर होऊ द्यायचं। त्यानंतर आपण इथे एक मोठ्या परातमध्ये हे तांदळाचं पीठ काढून घ्यायचंय आणि आता आपल्याला या तांदळाच्या पिठाचा अगदी सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे। आणि तांदळाचं पीठ हाताला गरम लागत असेल किंवा चटके लागत असतील तर तुम्ही अशा पद्धतीने पोटॅटो मॅशरने त्याला प्रेस करू शकता। असं पोटॅटो मॅशरने प्रेस केल्याने त्याच्यातल्या गाठी सुद्धा सर्व निघून जातात। मॅशरने मॅश केल्यानंतर आपण परत एकदा हाताने या तांदळाच्या पिठाला नीट करून घ्यायचंय, कारण आपण जेवढं या तांदळाच्या पिठाला हाताने चिकन करतो तेवढेच आपले मोदकचे शेप खूप छान बनतात। इथे आपला मोदकचा डो तयार आहे, तर आपण आता मोदकची स्टफिंग तयार करून घेऊया। मोदकच्या स्टफिंगसाठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत। स्टफिंगसाठी मी इथे सर्वात आधी एक कढई घेतली आणि त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकले। तूप टाकल्यानंतर आपण यामध्ये 1 कप किसलेलं खोबरं टाकणार आहोत। हे मी इथे सुकं खोबरं घेतलंय, तुम्ही फ्रेश ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता। इथे आपल्याला खोबरं 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवर भाजून घ्यायचंय। त्यानंतर त्यामध्ये 1 कप गूळ टाकायचा आहे। तुम्ही इथे साखरही टाकू शकता, पण गुळाचे मोदक अजून जास्त छान लागतात। गूळ टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे। गूळ मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये आता अर्धा छोटा चम्मच इलायची पावडर टाकणार आहोत आणि त्यामध्ये ड्राय फ्रुट्स कट करून टाकणार आहोत। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे कोणतेही ड्राय फ्रुट्स टाकू शकता। ड्राय फ्रुट्स टाकून झाल्यानंतर आपल्याला स्टफिंगला 1 मिनिट लो फ्लेमवर भाजून घ्यायचंय। आपली स्टफिंग इथे तयार झाली आहे। स्टफिंग थंडी झाल्यानंतरच मोदक करायला सुरुवात करू। तर मी इथे एकदम छोटासा तांदळाच्या पिठाचा पेढा घेतलाय आणि आपल्याला त्याचा एक राऊंड शेप तयार करून घ्यायचा आहे। राऊंड शेप झाल्यानंतर हाताने हळूच असं प्रेस करायचंय आणि इथे हलक्या हाताने आपल्याला त्याच्या सर्व साइड्स अशा पद्धतीने मोठ्या करून घ्यायच्या आहेत। अगदी पाणीपुरीच्या पुरी एवढा त्याचा शेप तयार झालेला पाहिजे। यामध्ये तुम्ही तुम्हाला हवी तेवढी स्टफिंग टाकू शकता। मी इथे 1 ते 1.5 चम्मच स्टफिंग टाकली आहे। स्टफिंग टाकल्यानंतर आपल्याला सर्व त्याच्या बाजू अशा पद्धतीने वाळून घ्यायच्या आहेत। अगदी आरामाने आणि हलक्या हाताने हे सर्व करायचंय। सर्व साइड्स वाळून झाल्यानंतर आपल्याला आता मोदकला एकच डायरेक्शन मध्ये हलक्या हाताने फिरवायचंय आणि त्याची सर्व साइड्स हळूहळू जवळ आणून आपल्याला वरची बाजू बंद करायची आहे। वरची बाजू बंद झाल्यानंतर अशा पद्धतीने आपला मोदक तयार आहे। सर्व उकडीचे मोदक अशा पद्धतीने बनवून मी त्यांना 6 ते 7 मिनिटं इथे स्टीम करून घेतलंय। आणि स्टीम करताना तुम्ही खाली केळीचं पान किंवा बटर पेपरही ठेवू शकता, नाहीतर स्टीम करताना मोदक खाली चिटकू शकता। आपण आता इथे सर्व मोदक एका प्लेटमध्ये काढून घेऊ।
मोदक काढून झाल्यानंतर गरमागरम उकडीच्या मोदकवर तूप टाका आणि एन्जॉय करा। आणि हे मोदक मी फर्स्ट टाइम बनवले आणि खरंच खूप छान झाले। आणि आपण अजून जर प्रॅक्टिस केली तर मोदकचे शेप अजून छान बनतील। मी पुढे मोदकचे शेप अजून चांगले बनवण्याचा प्रयत्न करेन। तर चला आपण इथे आता तळलेले मोदक बनवून घेऊ। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि अर्धा वाटी रवा टाकलाय। तुम्ही मैदाही वापरू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा असंही टाकू शकता। यामध्ये आपण आता 2 ते 3 चम्मच तूप टाकून मिक्स करून घेऊ, कारण तूप टाकल्याने मोदक बाहेरून खूप क्रिस्पी होतात। तूप मिक्स करताना पिठाला सगळीकडे लागलं पाहिजे, म्हणजे पिठाचा असा गोळा तयार व्हायला पाहिजे हातामध्ये। यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकून डो तयार करून घेऊ आणि डो आपला जास्त सॉफ्ट पण नको आणि हार्ड पण नको तयार व्हायला। डो लावल्यानंतर आपण इथे आता 1 चम्मच तेल टाकून परत हाताने एकदा मळून घेऊ। इथे आपण आता पोळपाट घ्यायचंय आणि थोडंसं मळलेलं पीठ घ्यायचंय आणि त्याचा असा हाताने राऊंड शेप करून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं गव्हाचं सुकं पीठ लावायचंय। आपण आता याची एक मोठी पोळी लाटून घेऊ। जास्त जाड पण नाही करायची आणि खूप जास्त बारीकही नको। इथे आपल्याला पाणीपुरीच्या पुरी एवढं आकाराने एक छोटंसं स्टीलचं झाकण घ्यायचंय आणि त्याच्याने आपल्याला असे छोटे छोटे पुरी कट करून घ्यायचे। मोदकची साईज तुम्ही तुमच्या पद्धतीने छोटी मोठी करू शकता। शेप कट करून झाल्यानंतर इथे आता एक्स्ट्राचं जे पीठ उरलंय ते आपल्याला काढून घ्यायचंय। इथे आपण आता एक पुरी घेऊन त्यात स्टफिंग करून घेऊ आणि उकडीच्या मोदकसाठी जी स्टफिंग बनवली तीच आपल्याला यात भरायची आहे। तुम्हाला जर या मोदकमध्ये वेगळी साखरेची काही स्टफिंग भरायची असेल तर तुम्ही तीही बनवू शकता। आणि आपण जशा पद्धतीने उकडीचे मोदक फोल्ड केले तसेच आपल्याला हे मोदक बनवायचे आहेत। आणि मोदक बनवायची जर तुमची काही वेगळी पद्धत असेल तर तीही तुम्ही मला सांगा, मी पण ती नक्की ट्राय करेल। अशा पद्धतीने आपण इथे सर्व मोदक तयार करून घेऊ आणि इथे मी तेल गरम करून घेतलंय। यामध्ये आपण आता एक एक मोदक टाकून फ्राय करून घेऊ। आपल्याला इथे मोदक लो फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचेत, कारण ते आतपर्यंत चांगले कुक झाले पाहिजे। आणि मी माझ्या या चॅनलवर सर्व प्रकारचे व्हिडिओज अपलोड करते, त्यामध्ये मी माझं ट्रॅव्हलिंग आणि डेली रुटीन दाखवत असते। त्यासोबतच रेसिपीज, DIY, हाऊस क्लिनिंग, स्किन केअर, हेअर केअर आणि ऑनलाईन काही पार्सल मागवलं तर त्याचाही रिव्ह्यू मी या चॅनलवर देत असते। म्हणून या चॅनलवरचे सर्व व्हिडिओज तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडतील। आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ पण आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। इथे मी दुसरी कढई चेंज करून घेतली होती, कारण मला इथे कमी ऑइल यूज करायचं होतं। छोट्या कढईमध्ये फ्राय केल्याने ऑइल पण कमी यूज होतं। तर इथे आपले मोदक पण तयार आहेत। तुम्ही पण मोदक नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।